आजकाल पुस्तकं जरा जास्तच छापताय सर. पुस्तकांची मार्केटिंग जरा जास्तच लावलेली आहे. आणि चांगलं पुस्तक असेल तर मार्केटिंगची काय गरज. असे काही शुभचिंतक माझ्याकडे पण आहेत आणि ज्यांना या गोष्टींची काळजी आहे. मार्केटिंग कशाचं केलं पाहिजे. मी मार्केटिंग जंगली रमीचं करू, ऑनलाईन गेमचं करू का गुटख्यांचं करू. असं नाही की प्रमोशनचे मेसेजेस मला येत नाहीत. 10,000 फॉलोअर झाले तेव्हापासून हे मेसेजेस आलेले आहेत. पण मी एकदाही असं कुठलंही प्रमोशन घेतलेलं नाही आणि घेणार पण नाहीये, जेणेकरून आत्ताचा येणारा युथ किंवा लहान मुलं बिघडायला सुरुवात करतील किंवा चुकीच्या मार्गावरती जातील. मी पुस्तकांचं मार्केटिंग का करतो, कारण यातून मुलांना योग्य मार्गदर्शन मिळतं, त्यांना करिअर गायडन्स मिळतो आणि पुढे कसं जायचं हे भविष्याचा वेध पण त्यांना मिळतो. तर अशा पुस्तकांची मार्केटिंग का नाही करायची मी म्हणतो, कारण वाचकांचे फीडबॅक तुम्ही पण बघा माझ्या प्रोफाईलवरती जाऊन, असले जबरदस्त फीडबॅक आहे. त्यांच्या लाईफमध्ये चेंज होतोय. डिप्रेशनमध्ये असलं तर चांगल्या भावना त्यांच्या मनामध्ये येत आहेत, पॉझिटिव्हिटी त्यांच्या मनामध्ये येते. एवढं सगळं जर पुस्तकामधून होत असेल तर का पुस्तकाची मार्केटिंग मी नाही करायची. आणि ते सोडून द्या प्रमोशन वगैरे, त्या गोष्टी तर माझ्यासाठी जास्त महत्वाच्या नाहीयेत. कारण आता तुम्ही बघितलं असेल मागच्याच आठवड्यामध्ये न्यूज आली, ऑनलाईन गेमच्या नादामध्ये 16 वर्षाच्या मुलाने सुसाईड केलं. त्यानंतर तुम्ही पाहिलं असेल की 8 वर्षाचा मुलगा आहे, 10 वर्षाचे मुलं आहेत ज्यांनी घरच्यांचे 7 लाख रुपये, 8 लाख रुपये, असे 10-10 लाख रुपये ऑनलाईन गेमच्या नादामध्ये घालवून टाकले. मग अशा ट्रॅकवरती मुलं जाण्यापेक्षा पुस्तक वाचून जर चांगल्या मार्गावरती येत असतील तर काय प्रॉब्लेम आहे अशा पुस्तकांची मार्केटिंग करायला. तर मार्केटिंग तर मी करत राहणार माझ्या प्रोडक्टची, माझ्या पुस्तकांची. चुकीच्या मार्गाला मुलं जाणार नाहीत ही माझी गॅरंटी. हे पुस्तक मुलांच्या हातामध्ये द्या, त्यांना फक्त पहिली 4 ते 5 पेजेस वाचू द्या, त्यांना ह्या पुस्तकाचा नाद लागेल. हो, मी नादच म्हणतो. गेमच्या नादापेक्षा पुस्तकांचा नाद लागू द्या, कारण आपल्या मुलांना चुकीच्या मार्गावरती आपल्याला घेऊन जायचं नाहीये. कारण परिस्थिती खूप वाईट आहे. याच्यामुळे मुलांचा चिडचिडेपणा कमी होतो, याच्यामुळे मुलांना ट्रॅक सापडतो. व्यक्तिमत्व विकास कशा पद्धतीने केला पाहिजे, इथिकेट्स, मॅनर्स, असे भरपूर पॉईंट ह्याच्यामध्ये दिलेले आहेत. हे पुस्तक नक्की मागवा आणि मुलांना योग्य मार्गावरती घेऊन येण्यासाठी मदत करा. आपण म्हणतो ना, कान सोनाराने टोचलेले कधीही चांगलं, तसं हे पुस्तक कान टोचण्याचं काम पण करतं. बी परफेक्ट, लेट्स बिगिन.